कारवाई करायची असेल तर आमच्या शेतकऱ्यावर करायची नाही, कारवाई करायची असेल तर ती कारवाई आमच्या त्या ठिकाणी तुम्ही करा. सरकार म्हणतोय अगदी पाऊस कमी होणार आहे. मला तुम्हाला विचारायचं, पाऊस कमी झाला तर तुमच्या शेतामध्ये येणाऱ्या वर्षी काय पिकणार आहे का? काय पिकणार आहे का? जर काय पिकणार नसेल तर जो भाव, जो माल आपल्या हातामध्ये आहे तो चांगला भाव मिळाला पाहिजे. इलेक्शन मध्ये एक तिकीट चुकलं गेलं त्याच्या मागे 50 कोटी रुपयाचा व्यवहार झाला. आम्ही करतोय आमच्या शेतकऱ्याने कष्टाने पिकवलेल्या कांद्याला 6 रुपयाची इथं मागितले तर काय चुकते? काय चुकतं का? मग आपल्याला किती रुपयाचा आम्ही शेतकऱ्याला चोरी जुगायचा वाहतो. इलेक्शनच्या आधी चोरी आणि इलेक्शन झाल्यानंतर पाडवा. हा कसला नाही आमच्या शेतकऱ्याला. इलेक्शनच्या आधी अजून शेतकऱ्यांनी आतापर्यंत कांदा दिला त्यांना किती आणि 26 तारखेला नाशिकचे आंदोलन आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी मिळून केलं. काँग्रेसचे नेते होते, आपल्या पक्षाचे नेते होते, शिवसेना होते की आपल्यासाठी लढायची वेळ आली आणि तर आम्हाला आत्महत्या करण्याचा पर्याय नाही. पण आम्ही आत्महत्या करणार नाही. या शेतकऱ्याला आत्महत्या, सरकारला आत्महत्या करणार आम्ही. सर्व मीडिया बांधवांना माझी एक नम्र विनंती आहे, तुम्ही आज शेतकऱ्यांसमोर कॅमेरा धरून शेतकऱ्यांच्या कांद्याचे भाव विचारता. कसं आता जे सत्ताधारी आहे ना, वर सत्तेवर बसलेले झोपलेले, त्यांना प्रश्न विचारा. त्यांना तुम्ही मीडिया समोर कॅमेरा धरून विचारा, बा शेतकऱ्यांच्या मालाबद्दल, कांद्याबद्दल मंत्री तुम्ही आहात, तुमच्या काय भावना आहे शेतकऱ्याबद्दल, ही आमची कळकळीची विनंती सांगा त्या मंत्र्यांना झोपलेल्या. निर्मला सीतारामन आपल्या मंत्री